शाळेच्या निर्मितीच्या मागे राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या निर्मितीचाही इतिहास आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून रसशाळा निर्माण होताना त्याची जी मुख्य जनक संस्था आहे म्हणजे पेरंट बॉडी, तिच्या निर्मितीची थोडीशी इतिहास द्यायला पाहिजे. ब्रिटिशांनी हिंदुस्थानामध्ये ज्या गोष्टी प्रचलित होत्या त्या दाबून ठेवणे, त्यांना प्रोत्साहन न देणे, अशा दृष्टिकोनातून त्यांचं सर्व शास्त्र आपल्यावर लादायचा प्रयत्न केला. आणि या गोष्टीला ह्या सगळ्या मंडळींचा टिळकांपासून सगळ्यांचा विरोध होता. आणि त्यातून 1896 साली लोकमान्य टिळकांनी एक अग्रलेख लिहिला होता. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण आणि राष्ट्रीय वैद्यक ही भूमिका मांडली होती. आणि या भूमिकेचा परिमाण म्हणून आणि या विद्यार्थ्यांच्या उरलेल्या शिक्षणाची सोय करण्यासाठी म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झालं. अशा काही संस्था असतील की त्या 100 वर्ष काम करतायत, 50 वर्ष काम करतायत, 150 वर्ष काम करतायत, त्याचा इतिहास किंवा त्यातल्या काम करणारी माणसं ह्यांच्याकडून त्यांच्याविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. रसशाळा किंवा राष्ट्रीय शिक्षण मंडळ हे आत्ताशी कुठं तारुण्यात पदार्पण करताय तुमच्यासारखं आपल्याला म्हणायला हरकत नाही.